एअर इंडियाच्या विमान दुर्घटनात अनुभव. अंकिता वालावलकरांच्या खरा प्रश्न की विमानांची नीट देखरेख का नाही. अंकिता वालावलकराने एअर इंडिया संदर्भात आपला अनुभव शेअर करून झालेला आहे. दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामुळे अनेकांचं निधन झाला. अहमदाबादचे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे जाणाऱ्या विमानाच्या 12 ते 50 सेकंदात भीषण अपघात झाला. अपघातामुळे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालंय. प्राथमिक तपासात हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचं समोर आलं आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीला विश्लेषणासाठी पाठवलेला आहे. या निमित्ताने आखा देश हळहळला. सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या घटनेला दुःखद प्रतिक्रिया दिल्या. यात ओकन हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठीच्या अंकिता वालावलकरने ही आपल्या अनुभवावर आधारित एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये तिनं एअर इंडियाच्या विमानाची दुरवस्था मांडली आहे. अंकितानं सांगितलं की काही दिवसांपूर्वी अपघात दरम्यान एअर इंडियाच्या विमानातून तिने प्रवास केला आणि संगरुवा साधारणारा संपूर्ण 9 तासांचा हा प्रवास तिच्यासाठी खूपच धक्कादायक होता. तिनं असंही सांगितलंय की विमानात एसी व्यवस्थित कार्यरत नव्हता, टीव्ही स्क्रीन ठीक होती नव्हती आणि जेवणाबद्दलही खूप नाराज होती. ती म्हणते, विमानांची अशा प्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचे जीव धोक्यात का घालत आहेत. पंतप्रधान मोदींनं अहमदाबाद दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे. तसंच घटनेबद्दल जाणून घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. या प्रसंगी चेतन भगत यांनीही ही घटना कशी घडली याबद्दल विचार मांडले आहेत. ही घटना आपल्या विमान सुरक्षा व्यवस्थेचा फेर आढावा घेण्याची गरज दर्शवते. प्रसिद्ध लेखक चेतन भगतनेही आपल्या ट्विटसारखी घटनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यांनी विचारलं, टेक ऑफ नंतर इतक्या पटकन असं तसं घडू शकतो.